नमस्कार, मी प्राची साळुंखे. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पुढच्या अर्धा तासात आपण घेणार आहोत महाराष्ट्रासह देश विदेशातील सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूजमधून. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील मंत्री आणि नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, अजित पवार आदी उपस्थित होते. दरम्यान या बैठकीनंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या बैठकीत संघटनेबाबत चर्चा झाली आहे, तर अधिवेशनात जे मुद्दे येतील त्यावरही चर्चा झाली असल्याचं मलिक यांनी म्हटलंय. तर अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे, पण तिन्ही पक्ष एकत्र येऊन निर्णय होईल. अनिल देशमुख आमचे नेते आहेत. तर परमबीर यांच्यावर कारवाई झाली त्यानंतर त्यांनी आरोप केले, राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई होत असून पक्षाला बदनाम करण्याचे भाजपचे उद्योग सुरू आहेत असं देखील ते म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी बैठक त्यांच्यासोबत पार पडली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असून अनिल देशमुखांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज्यात विरोधी पक्षाची काहीच भूमिका दिसत नाही. फडणवीस संन्यास घेण्याची भाषा करतात, हे त्यांच्या पक्षाचं वैफल्य असल्याची टीका राऊतांनी केली आहे. तसंच शरद पवार नाराज आहेत, या चर्चेला अर्थ नाही. सरकारमध्ये सगळं काही नीट असून मवियात कोणताही समन्वयाचा अभाव नसून हे सरकार 5 वर्ष टिकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. तसंच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीबाबत कोणताही अर्थ काढू नये. नरेंद्र मोदी हे अजूनही मुख्यमंत्र्यांचे मोठे भाऊ आहेत असं राऊत म्हणाले. तर इकडे चित्रा वाघांनी देखील पुन्हा संजय राऊतांना डिवचलंय. संजय राऊतांच्या अस्वस्थतेमुळे महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे त्यांच्या येरझाऱ्या करण्यावरूनच दिसतंय. तसंच संजयजी, माझं एकच आवाहन आहे की तुम्ही 6 आठवड्यांचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर टीका केली. दरम्यान संजय राऊतांच्या टीकेला भाजपच्या आशिष शेलारांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत यांच्यावर किती बोलायचं, त्यांचं आमच्या कोकणातल्या म्हणीप्रमाणे झालंय. कुणाची जळते दाढी आणि कुणी ओढतो विडी असा टोला शेलार यांनी लगावलाय. महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरं भरलंय असं म्हणत भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तर नालेसफाईवरूनही त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केल्याचं कळतं. दरम्यान आज अनिल देशमुखांना ईडीने हजर राहण्यासाठी समन्स बजावला होता. मात्र अनिल देशमुखांनी ईडीकडे 7 दिवसांची वेळ मागितली आहे. अनिल देशमुखांच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. तर ईडीने पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावल्यानुसार त्यांनी चौकशीला सामोरं जावं आणि ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं वक्तव्य भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केलंय. ईडी चौकशीनंतर पलांडे आणि शिंदे यांना अटक करण्यात आल्यामुळे आपल्याबाबतही तसंच होईल अशी त्यांना भीती वाटत असावी. या भीतीपोटी देशमुख यांनी चौकशीला जाण्यासाठी नकार दिला असावा असंही दरेकर म्हणाले. तर शरद पवारांनी योग्य भूमिका बजावली नसल्याचा हल्लाबोल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे. सोबतच पवारांनी नाराजी व्यक्त करायला खूप उशीर केला. निर्बंधांसंदर्भात पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पवारांवर टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी कृषी कायद्यासंदर्भात चर्चा देखील केली आहे. तर पवारांनी शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन राजू शेट्टी यांनी पवारांना केलं आहे. शेतकरी कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीने किसान मोर्चाला जो पाठिंबा दिला होता त्याबद्दलचा ठराव विधानसभेमध्ये पारित करण्याची मागणी स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी केली आहे. आंदोलन सुरू होऊन 7 महिने झालेत आणि आंदोलनाला पाठिंबा देणारा हा ठराव विधानसभेत या अधिवेशनात आणून पारित करावा असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय आणि सहकार्याने काम करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बीडीडी चाळी संदर्भात मंत्र्यांची उपसमिती तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे बीडीडी चाळींच्या विकासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। दरम्यान या बैठकीनंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बीडीडी चाळीचा विकास आणि पोलिसांसाठी घरे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे। काही अडचण होती परंतु मार्ग निघाला, त्यामुळे लवकर बीडीडी चाळीचा प्रश्न मार्गी लागेल असं देखील आव्हाड म्हणाले। पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असताना भाजप मंडळी बोलायला तयार नाही आहे, तर 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला आरक्षण देण्याचे अधिकार राहिले नाहीत हे मी बोललो होतो। त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंग आणायचा प्रयत्न केला असल्याचं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय। मराठा आरक्षण केंद्राच्या अखत्यारीत गेलाय, त्यांनी तो प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी देखील अशोक चव्हाणांनी केली आहे। ते पत्रकार परिषदेत बोलत होते। मराठवाड्यात सुरू असलेल्या 24 रस्त्यांच्या कामावरून अशोक चव्हाण यांनी केंद्रावर टीका केली आहे। त्यापैकी 18 कामे फेल गेली असून तर गुत्तेदार बरोबर नाहीत, चुकीचे गुत्तेदार नेमले गेलेले आहेत असं सांगत राज्यातील रस्त्याच्या दुर्दशेवरून केंद्राकडे बोट त्यांनी दाखवलेलं आहे। याविषयी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बोललो असल्याचंही ते म्हणाले। तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना 170,72,73,000चा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे, तर तातडीने निधी वितरित करा असे विभागीय आयुक्तांना त्यांनी निर्देशही दिले। आंबील ओढा कारवाईची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। पीडितांचे पुनर्वसन मगच अतिक्रमण हटवा सरकारची भूमिका असून राज्य सरकारकडून चौकशी सुरू असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे। तर इगतपुरी रेव पार्टी प्रकरणी अभिनेत्री हिना पांचाळला 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। इतर 12 महिलांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर 6 जुलैला त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। मीरा भाईंदर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी न्यूज 18 लोकमतनं समोर आणली। एका फेरीवाल्याची हातगाडी पालिका कर्मचाऱ्यांनी फोडल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। पालिका कर्मचाऱ्यांची मुजोरीची बातमी लावून धरल्यानंतर अखेर पालिका उपायुक्तांना दखल घ्यावी लागली आणि या प्रकरणी जबाबदार लोकांवर कारवाई देखील करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। अमरावती यवतमाळ मार्गावर खड्डेच खड्डे ही बातमी न्यूज 18 लोकमतने नुकतीच दाखवली होती। त्याच दिवशी बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी रस्त्याचं काम सुरू करून केली आहे अशी माहिती दिली आहे। अमरावती यवतमाळ मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली। वाशिम जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेसाठी 14 आणि 6 तालुक्यातील 27 पंचायत समितींच्या जागांसाठी येत्या 19 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे। आजपासून येत्या 5 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून आज पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 27 जागांसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पोटनिवडणूक जरी जाहीर झाली असली तरी ओबीसी आरक्षण आणि कोविडमुळे अनेकांमध्ये निरुत्साह पाहायला मिळतो। बातमी आहे अंबरनाथमधून। अंबरनाथमध्ये राहणाऱ्या 6 फूट उंची पिळदार शरीरयष्टी कमावलेला सागर जाधव या तरुणाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। त्यामुळे हा तरुण सोशल मीडियामुळे खूपच चर्चेत आलाय। घरोघरी सिलेंडर पोहोचवत हा आपला उदरनिर्वाह करत असतो। सागर तुषार भामरे या तरुणाने फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे सागर अनेकांपर्यंत पोहोचला। बातमी आहे चंद्रपुरातून। चंद्रपूर शहरातील बाबूपेठ रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे। स्थानकावर उभ्या कोळसा वॅगनवरून कोळसा तस्करी करताना ओव्हरहेड केबलचा शॉक लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। तर देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना पाहायला मिळतोय। त्याआधीच तिसऱ्या लाटेचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील व्यक्त केलाय, पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल, कारण साधारण 80% मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेले असल्याची शक्यता टाटा मूलभूत संशोधन संस्था अर्थात TIFR च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे। तर राज्यात आज 8,085 रुग्णांची नोंद झाली आहे। रिकव्हरी रेट 96% गेलेला आहे, तर 8,623 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 268 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून आज दिवसभरात 232 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। तसंच पुण्यात 2,320 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। सांगलीतील मिरज या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची
कोरोना चाचणी केली जाते। कर्नाटक बसमधून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली असता 6 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर दिवसभरात 954 जणांच्या कोरोना चाचणीत 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जारी केलेल्या गणेशोत्सव नियमावलीचं पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी स्वागत केलंय, पण त्यांच्याही काही मागण्या आहेत। तर स्थानिक प्रशासनाने सर्व गणेश मंडळांची बैठक घेऊन काही परिस्थितीनुरूप नियमांमध्ये शिथिलता द्यावी अशी अपेक्षा मानाच्या गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी व्यक्त केली। सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत आणि या सूचनांनुसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा। सार्वजनिक गणेश मूर्तींची उंची 4 फूट असावी, तर घरगुती गणेश मूर्तींची उंची 2 फुटांपर्यंत असावी। शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी। मंडप परिसरात होणारी गर्दी टाळा अशी देखील सूचना देण्यात आली आहे। सोबतच मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावात करा। सांस्कृतिक उपक्रमांऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवा अशा महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या। तर रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनानंतर डेंग्यूची साथ पसरली आहे। खेडमध्ये 10 पेक्षा जास्त जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर काही जणांना डेंग्यूची लक्षणं आढळली आहेत। त्यामुळे कोरोनासोबतच आता रत्नागिरीत डेंग्यूचं संकट उभं ठाकलं आहे। आपल्या वऱ्हाडी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला खदखद हसवणाऱ्या कराळे मास्तरांनी आज एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळतं। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। एमपीएससीची परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षा सरकार घेत नसल्याने अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ओव्हर एज होत आहेत। मात्र सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नसल्याचं कराळे मास्तर म्हणाले। सध्या काही शासकीय अधिकारी कर्मचारी इतके निर्ढावले आहेत की ते लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीये। तसाच काहीसा प्रकार नाशिकच्या नांदगाव इथं घडलेला असून वारंवार तक्रारी करून देखील भूमिलेखा कार्यालयात मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांची कामं होत नसल्याचं पाहून शिवसेना आमदार सुहास कांदे यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं। बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे आणि धरण फुटल्यामुळे शेकडो हेक्टर जमीन वाहून गेलेली आहे। घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी या नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिलाय। यावेळी तुपकरांसोबत समोर शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटलाय। अंबाशी, हिवरखेड, आमखेड या गावांसह 10 ते 12 गावांमध्ये शेकडो हेक्टर जमीन 5 ते 6 फुटांपर्यंत खरडून गेली आहे। नॅशनल हायवे क्रमांक 6 वर भुसावळ तालुक्यातील कपिल नगर या ठिकाणी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली आहे। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर वरणगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नॅशनल हायवे क्रमांक 6च्या रस्त्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे सध्या एकेरी वाहतूक सुरू असल्यानं अपघाताच्या घटना घडत आहेत। बदलापूरच्या बॅरेज धरणात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। 24 तासांच्या शोधकार्यानंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। तुषार पाटील असं या तरुणाचं नाव असून तो उल्हासनगरचा रहिवासी असल्याचं देखील कळतंय। तुषार हा मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेच्या बॅरेज धरणावर पोहण्यासाठी गेला होता, मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला। अकोल्याच्या चोहटा बाजार शिवारात हरणांची संख्या जास्त असल्यानं पिण्याच्या पाण्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर सकाळी स्थानिक नागरिकांना एक हरिण जखमी अवस्थेत या ठिकाणी दिसून आलं। राज्यातील सर्वात मागास तालुका असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या पलकोटा नदीवरील लहान पूल पाण्यात जातोय आणि त्यामुळे नव्या पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलंय। मात्र नव्या पुलामुळे भामरागडची पूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त होणार असल्याने व्यापाऱ्यांनी कालपासून भामरागडची बाजारपेठ बेमुदत बंद ठेवून धरणं आंदोलन सुरू केलं। बातमी आहे खानदेशातून। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील खंडाळा या ठिकाणी रेशन दुकानावरून निकृष्ट धान्य देण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। भुसावळ तालुक्यातील खंडाळा या गावांमध्ये रेशन दुकानातून गोरगरीब जनतेसाठी अन्नधान्य पुरवठा केला जातो, परंतु या अन्नधान्यामध्ये किडे, आळ्या, मोठमोठे खडे आणि इतर गोष्टी देखील आढळून आलेल्या, त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो। पोलीस अधिकाऱ्याच्या बाजूने साक्ष का दिली याचा राग मनात धरून बार्शी शहरातील एका खासगी सावकाराने मनसेच्या नगर शहराध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ महिला मोर्चा काढण्यात आलेला आहे। बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी 5 लाखांची लाच मागितल्याची तक्रार खासगी सावकाराने केली होती। मात्र मनसे शहराध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या बाजूने साक्ष दिल्याने सराफ व्यापारी आणि खासगी सावकार अमृतलाल गुगळे यांनी मनसे शहराध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी दिली होती।
तर वळतो पुढच्या बातमीकडे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी येत्या 20 जुलैपर्यंत कोरोना विरोधातील लसीचे दोन्ही डोस न घेतल्यास त्यांना वेतन न देण्याचा अजब फतवा आयुक्त राजेश पाटील यांनी काढलाय. बहुतांश कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीही अद्याप लसीकरण केलं नसल्यामुळे आयुक्त पाटील यांनी असा आदेश काढल्याचं सांगितलं जात आहे. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबईत एटीएम क्लोनिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. मुंबई सायबर सेलकडून परदेशी टोळीचा पर्दाफाश केला असून टोपी आणि जॅकेट्सच्या मदतीने लाखोंचा गंडा या भामट्यांनी घातलाय. याबाबत रोमानियाच्या 2 नागरिकांना अटक करण्यात आली असून 1 लॅपटॉप आणि 5 मोबाईल्स जप्त करण्यात आले. बातमी आहे भिवंडीतून. भिवंडीत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला असून 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या चोरट्यांकडून 13 दुचाकी, 2 मोबाईलसह 1 सोन्याची चेन जप्त करण्यात आली. डोंबिवली पूर्वेकडील महेशविला सोसायटी पेंडसे नगर भागात चक्क पांढरा कावळा आढळून आलाय. सायंकाळी इथे पक्ष्यांचा किलबिलाट चालू असताना हितेश शहा यांना तो कावळा दिसला. त्यांनी लगेच पॉज हेल्पलाईनला फोन केला आणि त्यानंतर तात्काळ प्राणीमित्र निलेश भणगे तिथे आले आणि त्यांनी इतर कावळ्यांच्या घोळक्यातून या पांढऱ्या कावळ्याला वाचवलं. आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र बातम्यांचे अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता नेहमीचंच मात्र महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा. घरातून अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा. बाहेर पडताना मास्क आठवणीने लावा. स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.